या जानकीचा राम राया. FM 90 देवगिरी वाणी आवाज मराठवाड्याचा. मी आहे आपल्यासोबत RJ संध्या आणि आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे मिशन अयोध्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेते यांना. तर आपलं सर्वात प्रथम स्वागत आहे आणि मी सध्या ओळख करून देते. खरं तर या चित्रपटाचे निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे, RK योगिनी फिल्म्स प्रोडक्शन आहे. दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत समीर रमेश सुर्वे. आपलं स्वागत आहे. यानंतर आपल्यासोबत आहे निलेश देशपांडे आणि डॉक्टर अभय कामत जे अभिनेते आहेत. या चित्रपटाचा जेव्हा आपण विचार करतो, मिशन अयोध्या हा जो विषय आहे तसा सेन्सिटिव्ह आहे आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. हा चित्रपट जेव्हा आपण बनवायचा विचार केला तर सर्वप्रथम मला एक सांगा की आपल्या प्रेक्षकांना आणि आपल्या श्रोत्यांना ही जी संकल्पना आहे, हा जो सुविचार आहे तो आपल्या मनात कधी आला आणि त्याची उत्पत्ती कशी झाली? एक दिग्दर्शक आणि लेखक म्हणून मी इथे नमूद करू इच्छितो की एक वर्षापूर्वी बरोबर याच वेळी संपूर्ण देशभरामध्ये एक अनोखं आणि अभूतपूर्व वातावरण होतं की 23 जानेवारीला आपलं राम मंदिराचं उद्घाटन प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. ते जे काही वातावरण होतं ते एकदम एवढं अभूतपूर्व होतं की म्हणजे मी त्या दिवसाची तुलना ही 15 ऑगस्ट 1947शीच करू शकतो. आणि जन्म नव्हता आपला, पण ऐकून होतो की असं काहीतरी देशभरात एकाच वेळेला पूर्ण देश सेलिब्रेट करत होता. तसंच काहीसं ते वातावरण होतं आणि त्या वातावरणाने सगळेच प्रभावित झाले होते. त्याला मग एक दिग्दर्शक लेखक म्हणून मीही अपवाद नव्हतो. आणि त्याच वेळेला एक मनात विचार यायला लागला की एक 500 वर्षाचा संघर्ष आहे या राम मंदिराला ना. म्हणजे आता रामाची तर हजारो मंदिरं आहेत देशात किंवा जगभरामध्ये, पण हे जे राम मंदिर आहे ते अगदी खास आहे. कारण ज्या रामाचा जन्म अयोध्येत झाला त्या अयोध्येमध्ये एक भव्य राम मंदिर असणं गरजेचं होतं की त्या रामाच्या अस्तित्वाचं प्रतीक म्हणून. आणि फायनली राम मंदिर झालं आणि ते होणं ही एक देशासाठी अभूतपूर्व घटना होती. आणि त्यामुळे असं झालं की अरे, जर हे मंदिर देशासाठी एवढं महत्त्वाचं आहे, याच्यासाठी एवढे बलिदान गेलेले आहेत ना, याला राष्ट्र मंदिर म्हटलं जातंय, तर मग हे राष्ट्र मंदिर जे आहे याची हे फक्त आपण मंदिर म्हणूनच सोडून देणार आहोत का? फक्त राम जो आहे त्यातील तो फक्त पूजण्यासाठीच असणार आहे का? की त्या रामाचे विचार आणि आदर्श हे आपण पुढच्या पिढ्यांपर्यंत नेणार आहोत का? कारण जनरली काय असतं की रावणावर विजय मिळवलेला राम एवढंच आपल्याला माहीत आहे. म्हणजे आपण जरी सगळे रामायण आपल्याला माहीत असलं तरी उत्तर रामायण जर मी विचारलं कोणाला तर आपल्याला बहुतांशी लोकांना ते माहीत नसतं. आणि तिकडेच खरी गोम आहे. म्हणजे जर आपण राम या संस्कृतीचा आदर्श म्हणतो, या देशाचा आदर्श म्हणतो, तर त्या आदर्शाबद्दल आपल्याला फक्त अर्धवटच गोष्ट माहिती आहे. जर ते चरित्र हे आपण आपलं म्हणतो तर ते चरित्र आपण पूर्ण वाचायला हवं, समजून घ्यायला हवं, तरच आपण राम ओळखतो, राम जाणतो आणि राम मानतो असं आपण म्हणू शकतो. आणि उत्तर रामायण हे नाही माहीत असेल तर आपण राम पूर्ण जाणत नाही. कारण रामाचा आदर्श, त्याचे विचार हे संपूर्णतः उत्तर रामायणातल्या चरित्रावरच, त्यातल्या कथानकावरच अवलंबून आहे. म्हणजे राम वागला कसा, राम त्याची कमिटमेंट काय होती आणि त्याने जे काही क्रिएट केलं. कारण रावणावर विजय मिळवला पण त्याच्या पुढे त्याने जे राज्य क्रिएट केलं त्याला आपण रामराज्य म्हणतो. आणि हे रामराज्य आपण फक्त ऐकून आहोत. आपण कधीतरी बोलतो की रे रामराज्य यायला पाहिजे, रामराज्य आला पाहिजे. मग रामराज्य म्हणजे नेमकं काय? तर स्वराज्य प्लस सुराज्य आणि त्याचा एक अनोखा रामाविष्कार म्हणजे रामराज्य ना. तर आता आपण स्वराज्य मिळवलेलं आहे, सुराज्याकडे वाटचाल करायला पाहिजे आपण, तेव्हाच रामराज्याचा आविष्कार आपल्याला अनुभवता येईल. हा थॉट घेऊन एक मिशन सुरू होतं या चित्रपटामध्ये आणि ते मिशन फायनली मिशन अयोध्या म्हणून लोकांसमोर पडद्यावर येत आहे. आपण छान सांगितलंय की तेव्हा
आपण जेव्हा प्रमोशन करताना सांगितलं की एक सैनिक मिशन करतो, अतिरेकी मिशन करतात, तर एक शिक्षक जो आहे त्यानं का नाही करावं? इतिहासाचं पान नवीन जोडायचं असेल तर शिक्षकाची पण भूमिका आहे. तर ही जी आपण कथानक जे आहे आणि पटकथा आपण लिहिलेली आहे, तर त्यामध्ये आपण जी पात्रांचा विचार केला, आधुनिक काळामधली जे काही विद्यार्थ्यांना घेऊन आपण हे जो चित्रपट बनवलेला आहे, तर तो जो आपण तो तयार करत असताना काही ऐतिहासिक संदर्भ घ्यावे लागतात किंवा आपल्याला धार्मिक संदर्भ घ्यावे लागतात. त्याचा जो अभ्यास आहे तो आपण कशा प्रकारे केला आणि ते निरीक्षण खूप मोठं असतं आणि महत्त्वाचं असतं. तर त्यामध्ये काही आव्हानं आलीत का तुम्हाला चित्रपट बनवताना? नक्कीच आली. कारण काय की सिनेमा हे जरी मनोरंजनाचं माध्यम असलं तरी त्यातून जे आपण जेव्हा इन्फॉर्मेशन एक लोकांसमोर मांडत हो ना. असतो तर ती इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची महत्त्वाची असते असते. ना. म्हणजे बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की एक प्रचारकी फिल्म होते, कारण ती एका थॉटने कनेक्टेड असते आणि ठरलेलं असतं की हाच थॉट आपल्याला प्रोड्यूस करायचा आहे आणि हाच थॉट ऑडियन्सवर बिंबवायचा आहे. कारण हे थॉट मनावर बिंबवणं याच्यासाठी कलेसारखं दुसरं जबरदस्त माध्यम आहे. आणि त्यात जर आपण विचार केला तर स्पेसिफिकली सिनेमा, कारण सिनेमाचा प्रभाव हा मानवी मनावर होतो. संतोषी माता आम्हाला तेव्हा कळायला लागले ज्यावेळेला तो चित्रपट आला. शिर्डी के साईबाबा हे आपल्याला तेव्हा कळायला लागले आणि भारतभर प्रसार झाला तर ज्यावेळेला तो चित्रपट आला. तेवढी पॉवर आहे सिनेमा या माध्यमामध्ये. तर हे सगळं लक्षात घेता आम्ही जेव्हा मिशन अयोध्या सुरू केलं त्यावेळेला हा एक प्रश्न होता की आपली जी गोष्ट आहे ती कुठल्याही एका प्रचाराची नाहीये किंवा एका प्रपोगंडाची नाहीये, तर किंवा एका स्पेसिफिक विचाराची नाहीये, तर ही गोष्ट आहे रामाची. आणि जो राम लोकांना आतापर्यंत माहित आहे त्याच्यापेक्षा जो जबरदस्त डायनॅमिक्स असलेला जो राम आहे तो आपण लोकांसमोर कधी आणणार, म्हणजे ज्याला आपण आदर्श राजा राम म्हणतो ना, तो आपण कधी मांडणार आहोत. तर तो मांडण्यासाठी मुळात हा प्रश्न होता की हा जो राम आहे हा पौराणिक आहे की ऐतिहासिक आहे. म्हणजे आपण जर सोशल मीडियावर जर पाहिलं तर बरेच वाद असतात, आर्ग्युमेंट्स असतात की एक पार्ट म्हणतो की राम हा इतिहास आहे, राम हा देव आहे, एक पार्ट असं त्याला नाकारतो, त्याच्यासाठी तो काही इतिहासाचे पुरावे देतो वगैरे. हे सगळं बघितलं तर मन अस्वस्थ होतं. कारण लहानपणापासून शाळेच्या अभ्यासापासून राम शिकत आलो होतो, आपण रामाच्या गोष्टी ऐकत आलो. तर हे प्रोजेक्ट करताना त्याचा जर अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला आणि जी काही इन्फॉर्मेशन समोर येत गेली ती इंटरेस्टिंग होती. मुळात रामायणाचे 300च्या वर व्हर्जन्स आहेत आणि इतिहास म्हणून आपण ज्यावेळेला इतिहास एखादी ही गोष्ट इतिहास आहे असं आपण ज्यावेळेला म्हणतो तर त्याला काहीतरी क्रायटेरिया एक फिक्स झालेले आहेत ना. तर त्या क्रायटेरियामध्ये मग कोणीतरी लिहिलेलं आहे आधी किंवा कोणीतरी शिलालेख कोरून ठेवलेला आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्या सगळ्या साधनांचा विचार केला की मग कळतं की अरे रामायण किंवा राम याबद्दल वाल्मिकींनी लिहिलेलं आहे, तुलसीदासांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अपार्ट फ्रॉम दॅट की जे 300 व्हर्जन्स आहेत ते पण कोणी कोणी लिहिलेले आहेत. ओके, प्लस जातक कथांमधला एक राम आहे. हां, तर हे सगळं बघितल्यावर एक कळतं की रामाच्या गोष्टींमध्ये फरक असू शकतो ना, गोष्टीमध्ये फरक असू शकतो, पण राम कोणीच नाकारलेला नाही ना. भले तो जातक कथांमध्ये असला तरी तो आहे तिकडे, हे महत्वाचं आहे. आणि मी स्वतः इतिहासाचा स्टुडंट आहे, ग्रॅज्युएट मी इतिहासामधून झालेलो आहे. तर मला एवढं समजतं इतिहासाबद्दल की 100% खरा इतिहास हा कोणीच सांगू शकत नाही. मग जो ऐतिहासिक राम आहे तो आपण पुढच्या पिढ्यांना सांगणार आहोत का? कारण बघा आज पुढची पिढी जी आहे ती एवढी टेरिफिक आहे. मग आई वडील म्हणून किंवा त्यांना सांगताना आपली दमछा होते की अरे असं खरं होतं की नाही. कारण आज त्यांच्यासमोर मोबाईल आहे, मोबाईलमध्ये एक बटन दाबलं की होतेच नव्हतं होतं, चेहरे बदलून जातात. तर ते त्यांच्यासमोर तिथं त्यांना लॉजिकच सांगणं गरजेचं आहे.
ते तुमच्या हिस्ट्रीमध्येच बिलीव्ह करणार जर ते तुम्ही नीट सांगितलं तर मग आपले जे नायक आहेत ज्यांना आपण हिस्ट्री म्हणतो त्यांना जर आपण हिस्ट्री म्हणून नाही समोर आणलं त्यांच्या समोर तर ते उद्या तुमचे नायक नाकारणार आहेत. आणि कारण पुढे आता नवीन एक ज्याला आपण धोका पण म्हणू शकतो रोबोटिक्स येत आहेत ते तर तुमचे फेस वगैरे सगळंच बदलणार आहे जे सुरुवात झालेलं आहे AI ने ना. तर त्यामुळे तुम्ही जेवढा स्ट्रॉंगली तुमचे नायक इतिहास म्हणून सांगाल तेवढीच पुढची जनरेशन मग ती पुढे ती लेगसी कंटिन्यू करणार आहे. या विचारातून हे मिशन सुरू झालेलं आहे. म्हणून एक शिक्षक आहे कारण जसं तुम्ही म्हटलात की ती एका शिक्षकाची फार महत्वाची भूमिका असते कारण आई वडील हे घरात असतात त्यांचे एक संस्कार असतात आणि इतिहास जो शिक्षक असतो तो एक इन्फॉर्मेशन प्रोड्यूस करतो आणि तो समजावत सांगत असतो. तर तोच एक गोष्ट राम जन्मभूमी मंदिर त्याचं अस्तित्व आणि अयोध्या याचं महत्त्व सांगण्यासाठी संभाजीनगर या शाळेतून एक देशमुख सर आहेत जे इतिहासाचे शिक्षक आहेत जे आता आपल्या बाजूला बसलेले आहेत ते हिस्ट्री मधले जे टॉपर आहेत त्या सर्व मुलांना घेऊन अयोध्येत निघालेले आहेत आणि त्यांच्यामध्ये तो इतिहास रुजवणं त्यांना ते सांगणं आणि कन्फर्म करणं की इथेच राम जन्माला आलाय हेच अयोध्या आहे ही रामाची भूमी आहे ना. हा थॉट त्यांना द्यायचा कारण मग नवीन जनरेशनच का कारण आपली जी जनरेशन आहे ती आता करप्ट झालेली आहे ना. तिच्याकडे जी इन्फॉर्मेशन आलेली आहे ती आता फिक्स आहे ना. तुम्ही आपण कितीही म्हटलं अरे आपण आपल्याला बदलूया तरी ते एवढं सोपं राहिलेलं नाही. पण नवीन जी जनरेशन आहे ज्याचं वय कमी आहे ती जनरेशन तिला चेंज करू शकता तुम्ही. म्हणूनच ज्या वेळेला टेररिस्ट क्रिएट केले जातात तर त्यांचं टार्गेट असते तीच जनरेशन. ज्या वेळेला सैनिक क्रिएट केले जातात त्यावेळेला त्यांचं टार्गेट असतं तीच जनरेशन. म्हाताऱ्या लोकांना घेऊन कोणी आर्मीमध्ये भरती करत नाही. त्यामुळे ह्या शिक्षकाचं पण तेच मिशन आहे की ती जनरेशन आणि यातून हे मिशन अयोध्या सुरू झालेलं आहे. खूप व्यवस्थित सांगितलं आपण. समाज परिवर्तनाचं माध्यम असतं सिनेमा आणि पौराणिक स्त्रोत आधार घेत आपण हा चित्रपट बनवला आहे. आणि मी एक संदर्भ पण दिला आहे तुम्ही की शिर्डी के साईबाबा जेव्हा बनला किंवा संतोषी माता आम्ही पण ऐकिवात आहोत की संतोषी माता जो चित्रपट बनला होता त्यावेळेस लोकांची एवढ्या भावना होत्या की चित्रपट थिएटरच्या बाहेर ते चप्पल बूट एखाद्या मंदिरासारखं आतमध्ये जात होते. एक खूप छान तो एक अनुभव होता त्या काळातल्या लोकांनी सांगितलेला. आता आपल्याला मी हा प्रश्न करते अभिनेता या नात्यानं एक शिक्षक जो आहे त्याची भूमिका फार मोठी असते आणि आपण या ठिकाणी एक सामान्य शिक्षकापासून एक त्याची जी असामान्य कहाणी आहे तर आपण अभिनेता म्हणून गिरवताना आपण कुठल्या कुठल्या गोष्टींना आव्हानांना स्वीकारलं होतं कारण कसं आहे तो तुम्हाला जो भूमिका मांडायची असती तो तुम्ही ती जगत असता तर ती जगत असताना नेमकं काय फील झालं तुम्हाला आणि कसं वाटलं? नमस्कार. समीरने मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही या शिक्षकाची जी माझी भूमिका आहे त्याला जे पडलेले प्रश्न आहेत या चित्रपटामध्ये ते श्रीराम मंदिर जेव्हा बांधलं गेलं त्याच्यानंतर प्रत्येकाला पडलेले सामान्य माणसाच्या मनामध्ये आलेले प्रश्न आहेत. त्याला मी पण अपवाद नव्हतो की ठीक आहे 500 वर्षाच्या संघर्षानंतर आज आपण राम मंदिर बांधलं पण आता त्याचं पुढे काय त्यातनं रामराज्य येणार आहे का असे बरेचसे प्रश्न. तर मुळात प्रश्न हे मनात होतेच ते फक्त मला शिक्षकाच्या भूमिकेतून लोकांसमोर साकारायचे होते. आणि समीर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे अत्यंत हुशार लेखक आणि दिग्दर्शक आहेत आणि त्याचा होमवर्क हा इतका चांगल्या पद्धतीने पूर्ण केला होता. तेव्हा जेव्हा आम्हाला ब्रीफिंग झालं एखाद्या आमच्या कॅरेक्टरचं जेव्हा ब्रीफिंग करतो डायरेक्टर तेव्हा त्यांनी आम्हाला पूर्ण आमचं कॅरेक्टर हे उलगडून सांगितलं होतं. ज्या दिवशी आम्ही शूटला सुरुवात केली पहिल्या दिवसापासून आम्हाला माहिती होतं आम्ही ऍज अन ऍक्टर बॅक स्टोरीवरती बरंच काम करतो की एखादी कारण एक जेव्हा ऍक्टर फिल्म करायला डायरेक्टरकडे येतो तेव्हा तो पूर्णपणे असा एक गोळा असतो ज्याला डायरेक्टर त्याला आकार देतो. तर त्याच्यामुळे जेव्हा त्यांना ब्रीफिंग मिळतं तेव्हा ऍज अन ऍक्टर आमचं वर्किंग सुरू होतं. एक बॅक स्टोरी समीरने आम्हाला समजावून सांगितली की देशमुख सरांची बॅक स्टोरी काय असणार आहे देशमुख सरांचा उद्देश काय मुलांबरोबरचे असलेले रिलेशन्स आणि रामावरचं प्रेम. म्हणजे देशमुख सर हे इतिहासाचे टीचर आहेतच त्याचबरोबर ते छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती व्याख्यान करणारे पण आहेत.
सो त्यांचा अभ्यास किती असला पाहिजे. एखादी गोष्ट जेव्हा ते मुलांना सांगतात किंवा समाजात सांगतात तेव्हा त्या माणसाचा स्वतःचा अभ्यास किती जास्त असला पाहिजे त्या कॅरेक्टर्स बद्दल. हे समीरने खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं होतं. काही रेफरन्सेस आम्हाला मिळाले ज्याची आम्हाला खूप म्हणजे मला खूप ऍज अन ऍक्टर खूप मदत झाली. आता आपण विद्यार्थ्यांच्या सोबत चित्रपट केला म्हणतो, पण जो अनुभव मुलांमधनं आला तुम्हाला, काही बऱ्याचदा असं होतं की एखादी पार्श्वभूमी धार्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी घेत असताना नवीन जी पिढी आहे तिला आपण काहीतरी देत असतो, तर त्यांच्याकडनं काही आपल्याला असा अनुभव आहे का की भूमिका करत असताना त्यांच्याकडनं आपण काही शिकलो किंवा आपण त्यांना शिकवताना वेगळा आपल्याला सुद्धा काहीतरी धडा मिळाला किंवा चांगल्या प्रकारचं उद्बोधन आपल्याला संदेश मिळाला विद्यार्थ्यांकडनं? हो, असे तर खूपच अनुभव आहेत. कारण आमच्याकडे जी 20 मुलं काम करणारी होती ही सगळी शाळेतलीच आहेत. वेगवेगळ्या एज ग्रुपची मुलं आहेत, हुशार मुलं आहेत. आणि मला काय लक्षात आलं हा चित्रपट करताना की त्यांना तुम्ही आपल्या नायकांची, ऐतिहासिक नायक जे आपले आहेत त्यांच्या गोष्टी जर छान सांगितल्यात तर ते मन लावून ऐकतात. म्हणजे आमचे ह्या शूटिंग मध्ये काही सीन्स असे बरेचसे सीन आम्ही वन टेक केलेले आहेत. त्याच्यामध्ये गंमत अशी असायची की मी त्यांना ती गोष्ट म्हणून सांगायचो. बऱ्याच वेळेला मुलांना तर स्क्रिप्ट माहिती असायची काहीच गरज नसते, माझी गोष्ट मलाच माहिती असते, तर ती मुलं ऐकायची. म्हणजे काही सीन असे आहेत की मुलं खरोखर रडलेली आहेत त्या सीन मध्ये आणि ते तुम्हाला पण मिळतं. हेच आपलं आहे, काय म्हणतो आपण, चित्रपटाचा जो संदेश आहे आणि साफल्य म्हणतो ना आपण, ते नवी पिढी घडवताना तुम्हाला चित्रपट बनवतानाच तो अनुभव आलाय. प्रश्नच नाही. त्यानंतर इम्पॅक्ट होणारा जेव्हा तो चित्रपट झळकणार आहे पडद्यावर, खूप चांगला अनुभव आहे. आता पुढचा जो आहे डॉक्टर अभय कामत आपल्यासोबत आहेत. आपण आपल्या भूमिकेबद्दल थोडक्यात सांगाल? नमस्कार, मी छत्रपती शिवाजी विद्यालय संभाजीनगर या शाळेतील एक कर्मचारी असतो, त्याची भूमिका सादर करतोय. आणि विचारे पिऊन हा एक निस्सीम राम भक्त आहे. त्याच्या कणाकणात राम आहे, त्याच्या प्रत्येक विचारात राम आहे. रामासाठीच तो जगत असतो. रोज रामरक्षा म्हणणारा, सगळ्या शाळेत सगळं भक्तिमय वातावरण करणारा, सगळ्यांना रामाबद्दल भजनं सांगणारा असा हा विचार आहे. असं त्याच्या आयुष्यात काय घडतं की तो स्वतः मरायलाही तयार होतो आणि दुसऱ्यांना मारायलाही तयार होतो. म्हणजे हे बघणं मला वाटतं प्रेक्षकांना फार उत्सुकता असेल याची, आणि याची उत्तरच तुम्हाला या चित्रपटात मिळतील. अच्छा अच्छा अच्छा. आपण जे सांगितलं आहे आता, आपण मिशन अयोध्या या चित्रपटाबद्दल बोलत आहोत आणि आपल्यासोबत आहेत आता दिग्दर्शक आहेत समीर रमेश सुर्वे, निलेश देशपांडे आणि डॉक्टर अभय कामत. आपण तिघांचं इथं चर्चा करत आहोत आणि मिशन अयोध्या हा चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी चित्रपटगृहामध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या गीतांबद्दल पण खूप लोकांना अट्रॅक्शन आहे, कारण जी गाणी लिहिलेली त्यामध्ये आपण आहात, ही एक गीत आपलं सुद्धा आहे आणि पूजा आणि अभिजित यांनी सुद्धा गाणी लिहिलेली आहे. तर त्या गीतकाराबद्दल आणि किंवा त्या गीतांबद्दल आपण थोडक्यात सांगाल? नमस्कार. एकतर आपण बरं झालं उल्लेख केला या गोष्टीचा, कारण जसं आमचा चित्रपट हा आहे ना कम्प्लीट पॉवर पॅक्ड मनोरंजनाचा आहे. अच्छा. म्हणजे आपण इथे जे काही डिस्कस केलं हे हा अंडर करंट आहे, गंभीर ना, तो एक थॉट आहे ना, पण याची जी गोष्ट आहे ती फार मनोरंजक आहे. म्हणजे मी तर इथे प्रत्येक ठिकाणी सांगतो आहे या प्रमोशनच्या माध्यमातून की प्रेक्षक ज्या पैशाचं, ज्या रुपयाचं तिकीट काढतील तो रुपया त्यांचा वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. किती छान. म्हणजे मराठीमध्ये असा चित्रपट येतो आहे की जो धमाकेदार आहे, तुमचा विषय जो आहे तुमच्या जिव्हाळ्याचा आहे आणि तो तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन पाहायला नक्की आवडेल. मग यामध्ये जो आमचा अजून एक USP आहे, म्हणजे कलाकारांनी तर जीव ओतून काम केलेलं आहे. म्हणजे मी तर सांगतो की बाबा हे जर कलाकार नसते या चित्रपटासाठी, कोणी दुसरा स्टार असता तर हा चित्रपट पूर्णच झाला नसता. कारण स्टार जेव्हा येतो त्यावेळेला तो त्याच्यावर स्वतःचा स्टार पण घेऊन येतो. बरोबर आहे ना. पण हे कलाकार रॉ असल्यामुळे त्यांनी त्याच्यात एक आग ओतलेली आहे, काय म्हणतात रक्त जाळलेलं आहे स्वतःच. या USP बरोबर आमचं एक दुसरं आहे ते म्हणजे म्युझिक. चित्रपटामध्ये 2 गाणी आहेत, दोन्ही गाणी ही श्रीरामाला समर्पित आहे. म्हणजे मी एवढं तुम्हाला डेफिनेटली सांगतो की रामावर असंख्य भजनं झालेली आहे.
मराठीमध्ये ना, म्हणजे सुधीर फडक्यांनी गीत रामायणसारखं एक क्लासिक आपल्याला दिलेलं आहे ना, पण रामाच्या गाण्यावर पाय थिरकतील अशी सिनेमामध्ये गाणी नाही बरोबर मराठीमध्ये ना. जसं आपण सरगम या चित्रपटातील गाणं ऐकतो, रामजी की निकले निकली सवारी ना, तिकडे आपले पाय थिरकायला लागतात. म्हणजे आपण धुंद होऊन रामनामात दंग होऊन जातो ना. तसंच या चित्रपटात रामराया नावाचं एक गाणं आहे ना, जे जावेद अली यांनी गायलेलं आहे. म्हणजे आम्ही म्हणजे काय माहित नाही रामाची कृपा रामाच्या मनात काय आहे, पण आम्हाला नंतर कळलं अरे हा काय योगायोग आहे. म्हणजे एक गाणं हिंदीमध्ये रामजी की नकली सवारी हे एवढं अजरामर गीत हे झालं, लक्ष्मीकांत प्यारेलालजींचं संगीत, आणि ते गायलं कोणी, रामाचं गाणं मोहम्मद रफी साहेबांनी ना, आणि आमचं हे गाणं गायलंय जावेद अलींनी. मस्त योग. आणि हा म्हणजे सिरियसली म्हणजे हे काही ठरवून नव्हतं. म्हणजे आम्ही तर सोनू निगम, शंकर महादेवन सर यांना प्रयत्न करत होतो, पण काय माहित नाही की म्हणजे सेक्रेटरी लेवललाच आम्ही अडकून राहिलो. कधी त्यांना वेळ होता नव्हता ना. पण मला असं वाटतं की हे तर टेक्निकल झालं, रामानेच त्यांना नाकारलेलं आहे आणि जावेद अलींना इथे पाठवलंय. कारण जो चित्रपटातील थॉट आहे की रामाला सगळ्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे, सगळ्या धर्मियांनी एक्सेप्ट करायला पाहिजे, कारण तो कोणाच्या द्वेषाचा तिरस्काराचा विषय नाही ना, तो प्रेमाचा एक आदराचा विषय आहे, आस्थेचा विषय आहे, कमिटमेंटचा विषय आहे. तर कदाचित ती रामाचीच योजना आहे की जावेद अलींना त्यांनी आमच्या गाण्यासाठी पाठवलं आणि अप्रतिम गाणं झालेलं आहे. ते सध्या आता आउट झालेलं आहे, लोक ऐकू शकतात. आणि तुम्हाला सांगतो इथे की 24 तासाच्या आत 40,000च्या वर व्ह्यूज होते सोशल मीडियावर. आणि ते जसं आता व्हायरल होत चाललेलं आहे तसं अजून ते पसरत चाललेलं आहे. दुसरं जे गाणं आहे ते राम अँथम आहे. म्हणजे राम अँथम म्हणजे आतापर्यंत अँथम आपण नॅशनल अँथम म्हणतो, पण राम अँथम आम्ही सिनेमामध्ये आणलेला आहे. आणि मी तुम्हाला एवढं अश्युअर करतो की याच्या पुढे जेव्हा जेव्हा रामाची पालखी, रामाच्या मिरवणुका निघतील त्यावेळेला हे राम अँथम तिकडे असेल. शिवाय अजून ते पुढे जाऊन आरत्यांमध्येही राम अँथम यायला लागेल. एवढं ते जबरदस्त झालेलं आहे. हे सगळं म्युझिक जे आहे ते आमचे संगीतकार SD सद्गुरू यांनी याचं कंपोजिशन केलेलं आहे दोन्ही गाण्यांचं. आणि जबरदस्त पोटेन्शियल असलेला म्युझिक डायरेक्टर आहे आणि त्याने पण तेवढीच मेहनत घेतली आणि तो त्याच्याकडून हे प्रोड्यूस झालं. आणि शिवाय गीत लेखन जे आहे ते अभिजित जोशी, पूर्वा ठोसर आणि मलाही ती संधी मिळाली आणि हे रामानेच आमच्याकडून काम करून घेतलं. हे कम्प्लीट काय म्हणतात म्युझिकल पॉवर पॅक असं पॅकेज आहे जे सगळ्यांना नक्की आवडेल. पौराणिक राम आणि आत्ताचे तुमच्या आमच्यामध्ये असलेले राम आपण म्हणतो ना, तसं तुमच्या गीतांमध्ये राम आहे. आणि आता पुढचा एक आणखी प्रश्न आहे. आपण अभिनेता म्हणून इथं ती व्यक्तिरेखा साकार असताना आपल्याला एक संदेश द्यायचा होता विद्यार्थ्यांना घेऊन, तर आपण ती भूमिका जगत असताना मला असं वाटतं की एक चॅलेंज असतं की आध्यात्मिक सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं. तर तिथे कुठले कुठले संदर्भ आपल्याला घ्यावे लागलेत. म्हणजे तो आपण अयोध्या मंदिर हा तसा संवेदनशील विषय आहे, तर संदर्भ घेत असताना नेमका आपल्याला कुठल्या कुठल्या व्यक्तिरेखांचा पण अभ्यास करावा लागला हे सांगाल? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की शिक्षकाचं जे कॅरेक्टर मी केलंय हा व्याख्यान करणारा एक शिक्षक आहे. त्याच्यामुळे आज मराठीमध्ये जेवढे पण चांगले व्याख्यान करणारी माणसं आहेत खूप आहेत. म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केला असेल, संभाजी महाराजांवरती, या सगळ्यांचे व्हिडिओ मी डेफिनेटली बघितले. ते बघितले त्याच्यातनं मी तुम्हाला म्हणतो की आजही म्हणजे माझी भूमिका हा वेगळा प्रकार झाला, पण आजही जेव्हा मी श्रीरामांबद्दल बोलीन किंवा आजही मी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलीन किंवा कुठलाही मराठी माणूस फॉर दॅट मॅटर, तेव्हा तो आवेश आपल्याला अभिनय नाही करावा लागत, तो येतो. म्हणजे मी आजही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी माझ्या अंगावर काटा येतो. त्यामुळे हा विषयच असा आहे आणि म्हणूनच आम्हाला खात्री आहे की सर्वसामान्यांपर्यंत हा विषय पोहोचणार, आम्ही पोहोचणार. आणि लिखाणामध्ये मुळात ताकद आहे, त्याच्यामुळे ती वाक्य, ते डायलॉग्स
हे बोलले जाणार आहेत, हे लोक रिपीट करून ऐकणार आहेत. छान. आणि त्यामुळे लेखनात दम असल्यामुळे कॅरेक्टर साकार करायला मला अजिबातच त्रास झाला नाही. डॉक्टर अभय कामत, आपण जी व्यक्तिरेखा साकारत आहात त्यामध्ये आपल्याला कुठं असं वाटलं की मला ह्या प्रकारची जी भूमिका मिळाली मी खरंच सफल झालो आहे? कारण आपण व्यवसायानं डॉक्टर आहात आणि आपण फक्त आवड म्हणून इथं करत आहात. ती भूमिका, हे आपण जे शब्द उच्चारतो, ह्या भूमीवर मी का आहे, हे जे आपल्याला वाटतं, भूमिकेचं एक परिभाषा आपण म्हणतो, तर तो तुम्हाला जो आनंद झाला, कारण याआधी आपण शुभलग्न, सावधान, दप्तर वगैरे या चित्रपटांमध्ये सोबत काम केलेलं आहे सरांच्या, आणि सरांचं पण दिग्दर्शन आहे. तर त्यामध्ये आपल्याला आणखी काय वाटलं की यामध्ये अजून मला खूप काही शिकायला मिळालेलं इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये? याबद्दल मी एक सांगेन की या चित्रपटातला क्लायमॅक्सच्या वेळेला जो एक सीन आहे, तुम्ही मिशन अयोध्याच्या पोस्टर्सवरती बहुतेक वेळेला बघितला असेल तो, आणि आता सगळीकडे जो सोशल मीडियावर पण येतोय, की ज्याच्यात एक राम भक्त ज्याचं शरीर पूर्णपणे पेटलेलं आहे आणि तो हातात रामाचा झेंडा घेऊन धावतोय आणि रामाचा झेंडा वाचवण्यासाठी. तर ही माझी भूमिका आहे आणि समीर सरांनी मला खूप कॉन्फिडन्स दिला आहे करण्यात की मी हे करू शकेन. आणि एक मला सांगावं असं वाटतं की ह्या सीनसाठी कुठलाही बॉडी डबल किंवा जे डमी घेतात तसं केलं नव्हतं. मी स्वतः तो सीन केला. अर्थात मला माझ्या टेक्निकल जे बरोबर असतात त्यांनी खूप मदत केली. सगळ्यांनी सगळे सेफ्टी मेजर्स आमच्या शूटिंगमध्ये पूर्णपणे वापरले होते. आणि मोझेस सर म्हणून जे मोठे हिंदीतले फाईट मास्टर आहेत, सलमान खानला वगैरे जे फाईट मास्टरिंग म्हणजे डिरेक्ट केलेले आहेत, तर ते होते. त्यांनी हा सीन डिरेक्ट केला. आणि ज्या वेळेला हा सीन झाला, कारण खूप कमी वेळ असतो जेव्हा तुमच्या शरीराला आग लागते, तुम्हाला 15-20 सेकंदाच्यात सगळे ऍक्शन्स करायचे असतात आणि नंतर लगेच त्यांची टीम येऊन आग विझवते. तर जेव्हा हे केल्यानंतर ज्या वेळेला समीर सरांनी येऊन कौतुक केलं आणि मोझेस सर स्वतः येऊन म्हणाले मला, रोमांच आलेत. मोझेस सर स्वतः येऊन म्हणाले की मी इतक्या वर्ष, मी गेली 20 वर्षात 200हून अधिक चित्रपट केले असतील, पण आजपर्यंत कुठल्याही कलाकाराने, जो ऍक्टर आहे त्याने असा पेटवून घेण्याचा सीन केलेला नाहीये स्वतः. दुसऱ्या बॉडी डबल्स वगैरे यांनीच केलेला आहे. तर मी खरंच खूप छान तुम्ही केलं आणि इतकं सुंदर केलं, तर मला खूप ते बघायला मला माहित सुद्धा नव्हतं. चित्रपटाचं कथानक थोडक्यात माहित आहे, पण आम्ही पाहिलेलं नाही अजून, चित्रपट झळकायचा आहे. तरी मला वाटलं असं काहीतरी चॅलेंजिंग तुमच्याकडे असणार आहे, ती भूमिका तुम्ही वठवलेली असणार आहे. सहज वाटलं म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला मी. आता या ठिकाणी आपण बोलत आहोत मिशन अयोध्या या चित्रपटाबद्दल, आणि त्याचं आपण प्रमोशन करत आहात. आणि प्रमोशन करताना आपल्याला बऱ्याचदा असा एक जोश जो आहे विद्यार्थ्यांचा, युवकांचा पाहायला मिळत असेल. यानंतरचा होणारा इम्पॅक्ट तर आणखी चांगलाच असणार आहे. तर या पुढचा जो आपला प्रोजेक्ट असणार आहे, आपण हा धाडसाचा विषय घेतलेला आहे, या पुढचा जो प्रोजेक्ट किंवा चित्रपट आहे तो आगामी चित्रपट कुठला आहे? आणि पुढचा जो प्रश्न आहे अजून एक शेवटचा असेल, फक्त आधी आता आगामी चित्रपट कुठला असणार आहे आपला? आगामी चित्रपट तर फारच ॲम्बिशियस आहे. श्री स्वामी समर्थांच्या आयुष्यावर आधारित प्रोजेक्ट आहे, म्हणजे ड्रीम प्रोजेक्ट आहे माझं. आणि आय एम शुअर की लवकरच तेही सुरू होईल, कारण ते फारच मोठं ग्रँजर आहे. आणि गेले 5 वर्ष मी त्यासाठी तयारी करतोय. आणि फॉर्च्युनेटली मध्ये हे मिशन अयोध्या आलं, आणि आय एम गोइंग टू शुअर की बाबा हे मिशन अयोध्याच त्या चित्रपटाचा मार्ग मोकळा करून देईल. आता देवगिरी वाणी 90 FM वर आपण बोलत आहोत आणि आपले YouTube चॅनल सुद्धा आहे. तर आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे तो आपला स्टुडंट्स आहे. तर स्टुडंट्समध्ये ज्या असे कला गुण असे सुप्त असतात, त्यांना या क्षेत्रामध्ये यायचं, अभिनय क्षेत्रात किंवा आपल्या चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांना पाऊल टाकायचं असेल, तर नेमकं त्यांनी दिग्दर्शन असो, अभिनय असो, तर नेमकं त्यांनी कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी किंवा आपल्याला कसं तयार करायला हवं, शेवटचा हा एक संदेश. आणि आपली जी भूमिका आहे समाजात वावरत असताना चित्रपटाला घेऊन आपली जबाबदारी काय आहे आणि आपलं नेमकं कर्तव्य काय आहे, एक विद्यार्थ्यांना आपण संदेश. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण इथे माझ्यासोबत जे 2 ॲक्टर आहेत ना, ते कोणी स्टार नाही आहेत, पण ते पुढचे स्टार आहेत, भावी. आपण ज्या वेळेला असं म्हणतो की अरे हे समीर सुर्वे असं का म्हणतात,
तर त्याला मी फार जबाबदारीने हे बोलतो की एकतर त्यांनी ज्या काही भूमिका केल्यात या चित्रपटामध्ये, म्हणजे ते पाहिल्यावर कळतं की या नटांचं पोटेन्शियल काय आहे ना. म्हणजे नव्या पिढीला मी, नव्या कलाकारांना मी हेच सांगेन की तुम्ही तुमचा फोकस क्लिअर पाहिजे ना. मला हे करायचंच आहे तर तुम्ही तुमचा फोकस हलवता कामा नये. लाईफमध्ये भरपूर अप्स अँड डाऊन्स येतील ना. कोणते प्रत्येकाचेच वडील यश चोपडा असतील, धर्मेंद्र असतील असं नाही ना. तर त्यांनी जर ठरवलं, फक्त एवढं पाहिजे की बाबा मला जर हे करायचं, तर त्यांनी एक बेसिक प्रश्न स्वतःला विचारायला पाहिजे की मी का करतो आहे, मला का करायचं आहे, ते क्लिअर पाहिजे. कारण तो का हा फार महत्वाचा असतो. कारण तो जर का क्लिअर नसेल ना, तर मग माणूस भटकू शकतो पुढे. आणि तो जर का क्लिअर असेल तर तो शाहरुख खान पण बनतो. कारण अत्यंत विषम परिस्थितीमधून आपण आज बोलतो की हा स्टार आहे, हा स्टार आहे ना, किंवा मध्ये तो नेपोटिझमचा विषय आलेला, हे सगळं बकवास आहे ना. आज जेव्हा पहिल्यांदा कोणीतरी सुरू केलं आणि तो जेव्हा स्टार झाला, तेव्हा त्याची तुम्ही स्टोरी बघाल, प्रत्येक स्टारची तुम्ही स्टोरी बघाल, तर त्याच्यात संघर्ष आहे ना. म्हणजे जर त्याची लायकी असेल तरच तो चमकणार. जर त्याच्यात लायकीच नाही चमकायची तर तो स्टार म्हणून तुम्ही लटकवाल त्याला ना, पण तो चमकणार नाही. तर हे सगळं बघता की आपण आपल्या कामावर फोकस्ड असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पॅशनेट असायला पाहिजे. पॅशनेट म्हणजे तहान भूक विसरून मी आज जे काही बोलतोय ते फार इथून आतून येत आहे. का? कारण ते माझं पॅशन आहे. म्हणजे आपण खरंच एखादी गोष्ट अशी निवडलेली आहे का की जी 24 तास जर मला त्या गोष्टीसाठी काम करावं लागलं तर मग मी न खाता पिता न झोपता ती गोष्ट करू शकतो. हे जर क्रायटेरिया तुम्ही लावलात आणि ते जर तुम्हाला प्रूव्ह करता आलं तर समजायचं की हीच बेस्ट गोष्ट आहे माझ्यासाठी. मग तो ॲक्टर असू शकतो, कुठलाही टेक्निशियन असू शकतो, किंवा तो पेंटर असू शकतो, कुठल्याही विभागातला असू शकतो. त्याने हा बेसिक प्रश्न विचारायचा का. आणि जसं आता मी डिरेक्टर झालो, मी डिरेक्टर का झालो? कारण मला क्रिएट करायला आवडतं, ते माझं पॅशन आहे. मग छोटी गोष्ट असू दे किंवा मोठी गोष्ट असू दे. जे तुमच्यासमोर जे 2 कलाकार आहेत ना, एक तर डॉक्टर आहे आणि एक स्वतः दुबईमध्ये ते बिझनेसमन आहेत ना, पण ते आज हा जो परफॉर्मन्स करतायत ते का करतायत? भले त्यांच्या लाईफमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स आले असतील, पण त्यांनी ती आग विझू दिलेली नाहीये. हे सगळ्यात महत्वाचं. कारण त्यांना माहित आहे की एक दिवस येणार की थोडीशी हवा मिळेल आणि आपण वणवा पेटू. सो दॅट्स द थिंग. हे प्रत्येक नवीन कलाकारांनी जाणून घेणं गरजेचं आहे. आणि फोकस हल्ला नाही पाहिजे बाई. मस्त सांगितलं आपलं की आपण विद्यार्थ्यांनी किंवा ज्या स्टुडंट्सनी अभिनय करताना किंवा करायचं असल्यास तर आपण मेहनतीची तयारी, जिद्द चिकाटी असायला हवी आणि आपले पाय जमिनीवर असायला हवी, इतकी विनम्रता असायला हवी. आपल्याला एक चित्रपटाला घेऊन आपण स्टुडंटसाठी काय आवाहन करू इच्छिता? नाही, मी तर एक अभिनेता या नात्याने, आणि आपण दुबईहून आला आहात आणि खास इतकी तुम्हाला आवड आहे या क्षेत्राची आणि तुम्हाला संदेश द्यायचा, समाजाप्रती आपलं देणं लागतं, या नात्यानं आपण काय सांगाल? नाही, मी म्हटल्याप्रमाणे की नवीन जनरेशनसाठी सुद्धा और अदर नवीन जनरेशन करताच हा चित्रपट किंवा त्यातले मेसेजेस आम्ही दिलेले आहेत. ते का ते समीरने मगाशी क्लिअर केलेच. त्याच्यामुळे मी सर्व कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा शाळेतल्या, कारण ह्याच्या ही गोष्ट मुलांची आहे, शाळेतल्या मुलांची गोष्ट आहे. राम हा फक्त रावणाचा विनाश करणारा नसून त्याचे अनेक काही गुण आहेत हे सांगणारी गोष्ट आहे. रामराज्य कसं येईल किंवा त्याच्याशिवाय अनेक प्रश्न हाताळणारी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग मी सगळ्याच म्हणजे अगदी लहानांपासून ही एक फॅमिली फिल्म बनली आहे. हल्ली तशा फिल्म्स खूप कमी बनतात की जिथे तुम्ही घरातल्या सगळ्या मेंबर्सना अगदी 5 वर्षापासून ते 85 जाऊन बघू शकता, त्या प्रकारची ही फिल्म आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला नक्की सांगेन की सर्व परिवारासह जाऊन बघायची आणि एंटरटेनमेंट बरोबर काही शिकायची संधी तुम्हाला या फिल्मचा. अच्छा, डॉक्टर अभय कामत, आपण स्टुडंट्सला काय सांगाल की आपला व्यवसाय सांभाळत आपले जे शौक आहे, आपले जे छंद आहे ते कसे आपण जोपासायचे? मी म्हणेन की कुठलंही कार्य तुम्ही कराल, कुठलाही बिझनेस असू दे, कोणी डॉक्टरी असू दे, पहिल्यांदा तुम्ही तुमच्या कामाशी खूप प्रामाणिक राहिलं पाहिजे.
तुमचं काम खूप सिन्सिअरली केलं पाहिजे. यश हे तुम्हाला आज नाही तर उद्या कधीतरी मिळणारच. आणि मग तुम्ही जेव्हा त्या एका यशाच्या एक शिखरावर पोचाल त्यावेळेला तुमच्या मनात इतरही सुप्त इच्छा असतील, जसं माझ्या बाबतीत घडले. आज मी गेल्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय डॉक्टर, पण जेव्हा ही इतर ज्या तुमच्या आवडी असतात तुम्हाला भरपूर वेळ असतो ते करायला मिळतं. आणि पण जेव्हा तुम्ही त्या कराल त्या सुद्धा तुम्हाला तितक्याच तन्मयतेने तितक्याच सिन्सिअरिटीने केल्या पाहिजेत, तरच तुम्हाला यश मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे कुठल्याही कामात सिन्सिअरिटी खूप आवश्यक असते. एवढंच मी सगळ्या मुलांना सांगेन. खूप खूप धन्यवाद. मिशन अयोध्या या चित्रपटाचे दिग्दर्शक आज समीर रमेश सुर्वे आपल्या सोबत होते. अभिनेते निलेश देशपांडे आणि डॉक्टर अभय कामत यांच्याशी आपण चर्चा केली आहे आणि त्यांच्या चित्रपटासाठी त्यांना शुभेच्छा देऊया. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जो आपली संवाद साधलेला आहे त्याबद्दल खूप धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.